हॅलो नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पकड नेहमीप्रमाणे नमस्कार. सकाळचा टायमिंग सॉरी दुपारचा टायमिंग आहे. सोड एक मिनिट. त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर मी आत्ताच क्लासला गेले होते, क्लासमध्ये ना आले. ऋषाला आज पूर्ण मिलन सांभाळलंय. मिलन नको असं मिलन सोबतच होती ती, घरी काही ऑफिसवरती काही असं. आणि काल रात्रीपासून आपल्याला पाणी नाही, त्याच्यामुळे इतका राड आहे घरात. कपडे धुवायला बाकी, भांड्यांनी बेसिंग भरलंय. आत्ता घरी आले मी आणि मग तिला खायला चारलं. मस्तपैकी अंड्याची भाजी बनवली आहे, तिला छानपैकी चारून घेतलं. आणि आता झोपायचा टायमिंग आहे. नाही आपल्याला जायचं बाबांकडे इव्हिनिंगला. आणि आता तुषार व्हॅकेशन चालू आहे ना, आणि चिनू सगळेच जण मागे लागले होते की इकडे या म्हणून. तर काय जाणंच झालं नाही. स्कूल चालू असं टाइम भेटत नाही, मग कधी जाणार काय. तर मग 2-3 दिवस आपण पप्पांकडे जाणार आहोत. तर आधी घरातलं सगळं क्लीन करावं लागणार आहे. हाय हॅलो नमस्कार. आता आहे ना संध्याकाळ, आता झोपायचं टाइम उठला तर आपलं कुठे जायचंय? कुठे जायचंय सांगा? कुठे जायचंय सांगा. नाही आधी आपण टपले भरू. मम्मी ते सामान भरून झालं, मग काम झालं, आपण मग झोपून जाऊ. पण बघा बेडशीट धुवायला प्लस ते बकेट भर कपडे, कारण कालचे आजचे इकडे कुठे काय नको शिंगम. छोटे बेबीजनी खायचंच नसतं. आणि भांडे बघा पूर्ण बेसंगच झालेले. आणि स्वयंपाक केलेला तो आहे. मिलन आणि त्या सगळ्यांचे जेवण झाले. काय हा बोला का हे चिंगम खातात मोठे बेबी? छोटे बेबीज नाही खात, मोठे बेबीज खातात. छोटे बेबीच्या जर टमीत गेलं ना ते असं इथं कट करायला लागतं. माझे पप्पा ते घेऊन देतात. आता घेतलं ना एक खाली, पण ते बॅड असतं. हो खाऊन थुकून देते तू, पण ते बॅड असतं, ते खायचंच नसतं च्युइंगम हा प्रकार. कळलं? तो छोट्या बेबी साठी नसतोच. चला मला पण पाणी पिऊ दे. लाईट झाली ऑफ. हो त्यांनी बघितले, ते नेट बघितली का नाही मला माहित नाही. नेट तिच्यासाठी मागवली तिच्या बेडसाठी, असं डेकोरेशन शो म्हणून. तर याला अजून मला मॉडिफाय करायचंय. मस्त झोपून गेली आणि ती झोपली तोपर्यंत मी आमचे दोघांचे कपडे काढून ठेवले इथे. आणि बॅग आपली वरती मिळेल नाही एक बॅग काढायला. ब्रश नेऊन काय करतेस तृषा? ब्रश नेऊन काय करतेस? हा कलर नको घेऊसा. मिलन आले होते त्याच्यामुळे ती पण लगेच उठली. त्यांच्या आवाजाने वगैरे त्यांचे कॉल चालू होते. आणि त्या दिवशी तुम्ही बघितलं चिनूच्या कालच्याच ब्लॉगमध्ये, चिनूनी ते म्हणजे चिनू वर्क करणार आहे आणि मी एक फ्लॉवर बनवणार आहे. तर त्याचीच तयारी. एक भाई झाली, एक फ्लॉवर झालं इकडे दिसतंय का लोटस. आणि हे आता दुसऱ्या भाईचं दुसरं फ्लॉवर बनवते मी, लोटस फ्लॉवर. म्हणजे ती तिचं वर्क करेल, मी माझं काम करून देईल. आणि वटपौर्णिमेचं आहे ना खूप छान चालू आहे माझं. एक या ब्लाऊजवरती ते सुकायला ठेवलेलं आहे. जायचं नाही मग पण येईल ना तिकडं. त्याला माहिती आहे ना बाबांचं घर, माहिती आहे ना. काय चालली आई? तू जातो ना गावात? खूप सारे भांडे होते मग त्यांनी बघितलं. मिलनने 4 आणले 2 पाण्याचे. आणि त्यात आता कसे तरी भांडे सगळे धुवून टाकलेले. सवय नाही अशी पाणी नाही तर ठीक आहे, खूपच जास्त होतं. आता सगळं आवरून घेतलंय. किचन सगळं क्लीन झालेलं आहे. आता अजून फरची वगैरे पुसायची राहिली आहे. बाथरूम घासायचं आहे, टॉयलेट बाथरूम. हे कुठे पेन काय द्या आता काय भरत होते तुम्ही? माझी तुमचे कशाचे पैसे? मिलन तिला ओरडायला लावला. हात पाय बघा. चला सोडवता ना.
बोल ना घरी या दाराला कडे लावायचं तुमची चप्पल इकडे. बोल ना काय किचन बिचन सगळं मला कपडे नेऊ का धुवायला, कपडे धुवायला. बाकी किचन वगैरे सगळं क्लीन झाले. कपडे जाऊ दे, उद्या म्हटलं तरी ते पिशवीत आणून देऊ शकतात. गावातल्या गावात असल्याचा हा फायदा आहे जरा. संध्याकाळी चिकन करणार आहेत तेव्हा नानी ते पप्पांचा कॉल आलता की जेवायला इकडंच बोललो होतं आपण. तर आता जाऊ आपण. नानीची तयारी चालूच असेल चिकनची. मिलन उद्या कपडे घेऊन येतील. मिलन उद्या कपडे पिशवीत घेऊन येताल तुम्ही चला ना राहिला माझ्यासोबत मुक्कावी का. ते नाही जाऊ दे तुमचं आंघोळीचं. ते कपडे बादलीतले आपले 2 दिवसाचे कपडे आहेत तेवढे फक्त मला सकाळी आणून द्या धुवायला. चला मग. चार्जर नाही घेत ऋषिकेशचं आहे तिथं. बॅगा घ्या चला. कोण अजून घरातच आहे तेच लगेच कधी येणार आहे. जाऊ का नको. तू हल्ले गाळ्यातल्या गाळ्यात तिला सांगा रात्री बाबांकडे झोपायचंय. बाबू कधी चालू मी पण पप्पा नाहीत पण तिथं. तू मी चुनू मामा बाबा ऋषी मामा. काय झालं आता बाबांच्या इकडे गेल्यावरती कर ना ऋषा. उलटा लावला बेल्ट बॅगचा शोल्डरला. पावसाचं वातावरण आहे. आता इव्हिनिंगचे 6 साडेसहा झाले तरी पण वातावरण बघा कसं आहे. ओटा वगैरे काही मी झाडला नाही कारण पाऊस येतोय आणि पाणी नाही आपल्याला, त्यामुळे झाडांना पण पाणी नाही. परशुला सांगून गेले मी आलाच तिकडनं. त्याला पण 100 वर्ष आयुष्य. त्याला म्हटलं की पाणी आलं पाणी दे. आल्यानं त्याला लक्ष करा, झाडांना पाणी द्या मस्त पैकी तुम्ही पाणी आल्यावर. भिजा आधी भिजा शिशा आणि परशु बाळा पाणी द्या नक्की पाणी आल्यावर उद्या वगैरे. काय स्कूटीची चावी का स्कूटीवरती जायचं आणि तुम्ही येताना एवढे स्कूटीवरती कसं जाणार. लक्षातच नाही येताल ना तुम्ही लगेच नाही. हे कसली वाटत दिसते बघा ना. सासर माहेर एकच गाव असल्याचा हा माझा थोडासा फायदा आहे. कधीही निघा 5 मिनिटात पोहोचू शकतो. तरी पण गेल्या वर्षी मुक्कामी गेले होते ते डायरेक्ट या वर्षी मुक्कामी चालली आहे. तरी पण कृषा आता काय करते माहित नाही. नेट पॅक टाका मला आधी. इथं वायफाय नाही कारण त्या बॅगेत थंडेच आणले तिने. काय 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 पेन बाय. चलो कुठं जेवायला नाही यायचे कंपनी जायचे म्हणजे मला डब्बा ते भरून मला वेळ भेटन तर आम्ही जेवल. मग सीबीएसई काही नाही अवघड पण अभ्यास कसा आहे. एवढी एवढीशी पोरं पण किती बेकार अभ्यास आहे त्यांना. काम करते ना 12 वाजता डायरेक्ट जेवते. जेवले का मग डायरेक्ट आमचं 4 वाजता चहा होतो. काय पप्पांचं नाव काय. आणि नाईट असेल तर बघितलं ना 10 वाजता नाव काय जेवले का डायरेक्ट रात्री 1-1:30 वाजता जेवायचं. खाली बस तृषा. चिकन खूप नाही बोललं का बरं चांगलं नव्हतं का. बरं बरोबर नाही वाटतं चिकन.
मुंबईची दीदी पण आली होती सुट्ट्यांना, थोड्या वेळ नानीकडे थांबली, गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर जेवलो आम्ही सगळे. आणि ती आता मामाच्या तिकडे गेली, तिची मनवा तिची मुलगी म्हणजे ती मामाच्या इकडे होती त्याच्यामुळे ती गेली. नंतर आता तृषाला मी जेवायला घेतले, पण तृषाची आत्ताच कुळकुळ चालू झाली की मला घरी जायचंय, पप्पाकडे जायचंय, इथं झोपायचं नाही. कारण ती नाहीच कुठे झोपत मिलनशिवाय, म्हणजे तिला दोघं पण लागतो, कारण सवयच नाही त्याच्यात, तिची काही चुकी नाहीये. ती झाली तशी आम्ही दोघं तिच्यासोबत, त्याच्यामुळे तिला सवय नाही. ऋषिकेशनी नादवलं, पप्पांनी नादवलं, पण नाही, काही मोबाईल देत होतो तरी पण तिची इतकी भयानक चिडचिड होत होती ना. तिला असं वाटत होतं मी काय करून काय नाही, घरी जायचंय, मला पप्पांकडे जायचंय. खूप तिने तमाशा घातला, म्हणजे खूप जास्त. पण तिला झोपायला कुठेच नको म्हणते ती. आता फिरायला गेलतो ना आपण, तर तिथे आम्ही दोघं होतो, त्याच्यामुळे ती रिलॅक्स राहते, खेळती वगैरे. मुंबईचे तुम्ही ब्लॉग बघितले, तिकडे अशीच करत होती, पण ते खूप लांब आहे, त्याच्यामुळे ती झोपायला लेट व्हायचा. मामी नादवून हे करून थोडंसं ओरडा देऊन तिला झोपी लावायचो, पण इथे नाहीच, ती कसंच राहत नव्हती. काय बोलली रे? थंड उद्या जाऊ आपण घरी, उद्या जाऊ आपण मग आपल्या घरी. कॅडबरी खाऊन मग झोपू. तिला काही येड लागले का ग? भूत लागले का काय? उतरून टाकू काय? मग नाख्या पायावर हातावरती पायावरती मिशा काढते तुला. ये ना माझ्यासोबत काय बोलायचं? मी काय गाडीची लाईट दिसते का बघ पप्पाच्या? नाही आले का? मग पप्पा येणारच नाही हा जा, आले तुझे पप्पा, जा आता तू. त्या बघ गाडी, त्या बघ, जा 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 जा. पिस्तूल आणलाय. तास दीड दोन तास झालं ना जेवलो तसं. जा जाते पप्पा. तू राह म्हणती, मी जाते. पप्पा तिला म्हणलं आजचा दिवस राहा, आपण उद्या जाऊ सकाळी. शेवटी तृषाने ऐकलं नाही, खूप भयानक रडत होती. मिलन आल्यानंतर तर तिने खूपच जास्त केलं. मिलन बोलले चला जाऊ, आणि आपली पप्पांकडं राहायची इच्छा ती अपूर्णच राहिली. पुन्हा सगळं जेवढं सामान आणलं होतं तेवढं सामान घेऊन पुन्हा घरी चालली आहे मी, कारण ती कशीच झोपायला तयार नव्हती, खूप जास्त रडत होती. मग सगळ्यांनाच वाईट वाटत होतं की नको, आणि मग गेलो आता घरी. आता चला उद्याचा ब्लॉग पुन्हा बघा. चलो बाय बाय. खूप रात्र झाली आहे, त्यामुळे हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या.